नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमानुसार आपण कृषी हे जे प्रकरण पाहत आहोत. तर यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये कृषीचे प्रकार यावर त्या ठिकाणी आपण चर्चा केली. आजच्या या व्हिडिओमध्ये कृषीवर परिणाम करणारे जे घटक आहेत, तर त्या कृषी किंवा शेतीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यावर चर्चा करणार. कृषीवर प्रामुख्याने प्राकृतिक किंवा निसर्गजन्य घटक परिणाम करतात. आर्थिक घटक, काही सामाजिक घटक आणि काही तांत्रिक घटक हे कृषी व्यवसायावर परिणाम करत असतात किंवा कृषी व्यवसाय हा या घटकांवर अवलंबून असतो. तर त्याची आपण सखोल पद्धतीने चर्चा करणार आहोत. तर चला मग पाहूया. पहिला प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटक म्हणजे निसर्गनिर्मित घटक. यामध्ये भूपृष्ठ रचना, हवामान आणि मृदा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. का कृषी व्यवसाय हा या घटकावर अवलंबून असतो. आता भूपृष्ठ रचना यामध्ये पर्वत, पठारे आणि मैदाने या स्वरूपाची आपल्याला भूपृष्ठ रचना दिसून येते. आता शेती ही त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहे त्या ठिकाणी शेती ही फारशी मोठ्या प्रमाणात केली जात नाही. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर सह्याद्री जी काही पर्वतरांगे किंवा हिमालय पर्वतरांगे, या पर्वतरांगेमध्ये शेती हा व्यवसाय फारसा त्या ठिकाणी केला जात नाही. त्या ठिकाणी फळबागा वगैरे किंवा थोडी शेती केली जाते, परंतु जर तुलना केली मैदानी प्रदेशाच्या दृष्टीनं तर त्या ठिकाणी साहजिकच पर्वतीय भाग हा शेती व्यवसायावर परिणाम करतो. तर जिथं मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशामध्ये शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्या ठिकाणी शेती योग्य सपाट भूप्रदेश, जलसिंचनाच्या सुविधा आणि त्याच्याशी निगडीत असलेले इतर जे काही सहसंबंधित वाहतुकीच्या सुविधा हे घटक त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी मैदानी प्रदेशात शेती चांगली पद्धतीनं होत असते. पठारी प्रदेश म्हणजे उंचावरील सपाट प्रदेश, त्या ठिकाणी ही शेती चांगली केली जात असते. उदाहरणार्थ द्वीपकल्पीय जे काही पठारे त्या ठिकाणी, परंतु तिबेटसारखं पठार ते उंचावर आहे, खडकाळे जास्त, त्या ठिकाणी कमी प्रमाणात शेती केली जाते. परंतु जो मैदानी प्रदेश आहे त्या ठिकाणी शेती ही चांगली प्रकारे होत असते. तर मग जी काही भूपृष्ठ रचना आहे यामध्ये पर्वत, पठारे आणि मैदाने हे घटक शेती व्यवसायावर परिणाम करताना आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येतील. त्यानंतर पुढचं आहे हवामान. आता हवामान हा घटकसुद्धा शेतीवर परिणाम करत असतो. आता शेतीतून जी पिके उत्पादित केली जात असतात त्या पिकांसाठी हवामान गरजेचं असतं. कमीत कमी 10 डिग्री सेल्सिअसला कोणत्याही पिकाची त्या ठिकाणी उगवण होत असते. त्याहीपेक्षा कमी जर तापमान असेल तर त्या ठिकाणी त्याची उगवण होत नाही. म्हणून मग त्या ठिकाणी जे काही टुंड्रासारखा बर्फाच्छादित प्रदेश आहे किंवा त्या ठिकाणी कमी तापमाने तिथं कोणत्याही वनस्पती उगल्या जात नाही. अति तापमानसुद्धा त्या ठिकाणी पिकास हानिकारक असतं. म्हणजे 45-50 डिग्रीच्या पुढचं तापमानसुद्धा त्या ठिकाणी पिकांसाठी लायक नसतं. म्हणून हवामान या घटकामध्ये तापमान, आर्द्रता, पर्जन्य, वारा, वादळे हे जे काही हवामानविषयक घटक आहेत हे घटक शेती व्यवसायावर परिणाम करतात. म्हणजे त्या ठिकाणी हवामान हा घटक, प्राकृतिक जो घटक आहे हा शेती व्यवसायावर परिणाम करतो. आता थंडी, तापमान कमी असलेल्या प्रदेशात फळबागा, गहू याचं उत्पादन घेतलं जातं. अतितापमान या ठिकाणी खजूर किंवा त्याच्याशी निगडीत असलेली जी काही पिकं असतात त्याचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जात असतं. तर त्या ठिकाणी जिथं पाऊस जादा आहे तिथं कॉफीचे मळे, चहाचे मळे, रबर किंवा मसाल्याचे पदार्थ, आंबा, फळबागा अशा प्रकारचे पिकं घेतली जात असतात. म्हणजे त्या ठिकाणचं हवामान हे त्या ठिकाणी शेती व्यवसायावर परिणाम करत असतं. म्हणजे त्या ठिकाणी थंड हवामान विशिष्ट पिकांसाठी आवश्यक असतं, उष्ण हवामान एका विशिष्ट पिकांसाठी आवश्यक असतं. त्यामुळे हवामान हा घटकसुद्धा शेती व्यवसायावर परिणाम करतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मृदा. आता मृदेचा प्रकार, मृदेची खोली, मृदेचा सामू हे मृदेशी निगडीत असलेले घटक शेती व्यवसायावर परिणाम करतात. आता मृदेचा जो प्रकार आहे, विशिष्ट प्रकारची मृदा ही विशिष्ट प्रकारच्या पिकांसाठी
अनुकूल असते. जर जी काही आपण काळी कापसाची मृदा म्हणतो त्यामध्ये कापसाचं उत्पादन जास्त होतं काळ्या मृदेत. काही ठिकाणी दलदलयुक्त मृदा असते, काही ठिकाणी जांभी मृदा असते, तांबडी मृदा असते किंवा वालुकामय मृदा असते. त्या प्रकारच्या मृदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाचं उत्पादन घेतलं जात असतं. आता मृदेचा सामू म्हणजे त्याचा आम्लता आणि आम्लधर्मी आणि अल्कधर्मी असे त्याची ते कन्सेप्ट त्याच्याशी निगडीत आहे. आता मृदेचा सामू हा घटकसुद्धा शेती व्यवसाय शेतीवरच्या पिकावर उत्पादनावर परिणाम करत असतो. मृदेत त्या ठिकाणी आम्लता वाढली तर त्या ठिकाणी उत्पादन कमी होत असतं. तर मृदेचा प्रकार, मृदेचा खोली म्हणजे त्या ठिकाणी मृदा काही पर्वतीय भागात मृदा चांगल्या प्रकारे निर्माण झालेली नसती, ती ओबडधोबड खडकाळ असते. परंतु ज्या ठिकाणी डीप सॉईल आपण जी म्हणतो, जिथं माती जास्त असते त्या ठिकाणी ही शेतीचे जे काही घेतलेलं उत्पादन आहे ते चांगलं होतं. जर केलं, जर ऊसाची लागवड पर्वतीय भागात केली तर त्यात ऊस चांगला येत नाही, डोंगराळ वगैरे भागात. परंतु त्या मृदेची खोली जास्त असते त्या भागात जर केलं तर ऊस हा चांगलं उत्पादन त्या ठिकाणी होतं. म्हणजेच मृदा हा घटकसुद्धा शेती या व्यवसायावर परिणाम करत असतो. हे झाले प्राकृतिक घटक. यानंतर आपण पाहणार आहोत आर्थिक घटक. का शेती व्यवसायावर परिणाम करणारे आर्थिक घटक. यामध्ये भांडवल, वाहतूक, बाजारपेठ, आयात निर्यात धोरण, साठवणूक हे घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे आर्थिक घटक ठरतात का ते शेती व्यवसायावर परिणाम करतात. आता भांडवल म्हणजे त्या ठिकाणी वित्तीय पुरवठा किंवा त्या ठिकाणी शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी मजूर वर्गाची आवश्यकता असते. मग त्या ठिकाणी भांडवलाची आवश्यकता असते. जे काही विकसित देश आहेत त्यांच्याकडे भांडवल मोठ्या प्रमाणात आहे, त्यांनी शेती व्यवसायावर कॉन्सन्ट्रेशन केलं. मोस्टली इस्रायलसारखा देश त्यांनी जलसिंचनाच्या सुविधा केल्या, परंतु भांडवल वापरून त्या ठिकाणी उत्पादन घेतलं. म्हणजे शेतीसाठी भांडवल हे आवश्यक आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर दोन शेतकरी आपण उदाहरण घेतलं. एखाद्या शेतकऱ्याकडे एखादा पीक घेण्यासाठी चांगला पैसा उपलब्ध आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडे पैसा कमी किंवा उपलब्धता नाही. तर ज्याच्याकडे पैसा जादा आहे तो त्या ठिकाणी पिकांसाठी जास्त खर्च करतो. त्यातून मिळणारं पीक हे चांगलं उत्तम प्रकारचे, कारण पिकाला योग्य वेळेस योग्य फवारणी म्हणा किंवा त्या ठिकाणी जी काही खताची मात्रा द्यायची असते किंवा त्या पिकाची जोपासना करण्यासाठी जे काही खर्च येत असतो तर ते खर्च करण्यासाठी जर भांडवल उपलब्ध असेल तर साहजिकच त्याचं उत्पादन जास्त होतं. जिथं भांडवल कमी तिथं त्याचा शेती व्यवसायावर परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर वाहतूक हा घटकसुद्धा शेती व्यवसायावर परिणाम करतो, हा आर्थिक घटक. तर ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा आहेत त्या ठिकाणी शेती व्यवसाय चांगला होत असतो. जिथं वाहतुकीच्या सुविधाचा अभाव असतो, जिथं वाहतुकी सुविधाचा असतं तिथं फळभाज्या, फुलभाज्या किंवा फुले यांचं उत्पादन होत असतं. जिथं वाहतुकीच्या सुविधांचा जर त्या ठिकाणी अभाव असेल तर त्या ठिकाणच्या शेती ही कमी प्रमाणात कसली जाते. तर वाहतूक हाही घटक त्या ठिकाणी शेती व्यवसायावर परिणाम करतो. त्यानंतर पुढचा घटक आहे बाजारपेठ. बाजारपेठ ही ज्या घटकाला अनुसरून त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे त्यानुसार शेतकरी हा पीक घेत असतो. शहराच्या जवळचे लोक हे भाजीपाला, फळभाज्या, फुलं यांचं उत्पादन घेतात. बाजारपेठेपासून लांब लांबचे लोक हे वेगळ्या प्रकारचे अन्नधान्याचे पिकांचं उत्पादन घेतात, ऊस यासारख्या घटकाचं उत्पादन घेत असतात. तर बाजारपेठ ही ज्या घटकाची अवलंबून आहे. आता विदर्भात कापसाचे बाजारपेठ आहे, कापसाचं उत्पादन. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, साखर या घटकानुसार मग त्या ठिकाणी त्या पद्धतीचं पीक. बाजारपेठ ही ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. आणि बाजारपेठाची सुविधा नसेल तर त्या ठिकाणी शेती व्यवसायावरही त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आयात निर्यात धोरण. आता आयात निर्यात धोरण हाही घटक शेती व्यवसायावर परिणाम करतो. तुम्ही जर बघितलं असाल तर कांद्याची निर्यात बंद झाली तर त्यावर कांद्याच्या भावावर परिणाम होतो. निर्यात उठली तर भाव वाढले जातात. मग हे जे काय आर्थिक घटकातलं आयात निर्यात जे धोरण आहे
या धोरणामुळे सुद्धा शेती व्यवसायावर परिणाम झालेला दिसून येतो. हे मी फक्त कांद्याचं उत्पादन कांद्याच्याबद्दल सांगितलं. अशी जी कॉफी, चहा किंवा साखर किंवा आणखीन कितीतरी जे घटक आहेत ते शेती व्यवसायाशी निगडीत आहे. त्याच्या आयात निर्यात धोरणाचा परिणामही शेती व्यवसायावर होतो. त्यानंतर साठवणूक म्हणजे शेतीतून उत्पादित केलेला घटक त्या ठिकाणी काही काळ साठवला तर त्यातून मिळणारा भाव जास्त मिळतो. कधीकधी साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध असतील तर त्याचा फायदा होतो, परंतु साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसतील तर त्याचा त्या ठिकाणी तोटाही होतो. मग शेती व्यवसाय त्याचा आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर सामाजिक घटक हे त्या ठिकाणी त्यामध्ये भूधारणा, जमिनीचे तुकडीकरण, पारंपरिक शेतीच्या पद्धती आणि शेतकऱ्याचा शेतीविषयक दृष्टिकोन या सामाजिक घटकांचा त्या ठिकाणी शेती व्यवसायावर परिणाम होतो. आता भूधारणा, तर ज्या ठिकाणी भूधारणा ही कमी आहे, आता ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये त्या ठिकाणी 15,000 एकर शेती असलेला शेतकरी आहे. आपल्याकडं 3 एकर 2 एकर अशा प्रकारची भूधारणा आहेत. मग त्यामुळे त्याचा परिणाम हा शेती व्यवसायावर झालेला दिसून येतो. कमी क्षेत्रात भांडवलाची कमतरता, यांत्रिकीकरण करण्याचे अवघड काम, प्राण्यांवर डिपेंड शेती, भूधारणा कमी असल्यामुळे सुद्धा शेती व्यवसायावर परिणाम होतो. जमिनीचे तुकडीकरण हे वारसा हक्कानुसार जमीन ही भावाभावामध्ये कुटुंबात वाटली गेली आणि त्याचा परिणाम हा शेती व्यवसायावर होत गेलेला आहे. तर त्याच पद्धतीनं पारंपरिक शेती करण्याच्या ज्या काही पद्धती, आता पारंपरिक शेती करण्याच्या पद्धती म्हणजे प्राण्यांच्याद्वारे मशागत किंवा सिंचनाच्या ज्या पद्धती, अतिरिक्त सिंचन, शेती उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याकडे पाहणं, ह्या ज्या काही पारंपरिक पद्धती आहे शेतकऱ्याच्या शेतीविषयक जो काही दृष्टिकोन आहे का ही शेती म्हणजे फक्त आपल्या पोटाचं उदरनिर्वाहाचं साधन, तिच्याकडं त्या ठिकाणी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं नाही. तर ह्या संपूर्ण सामाजिक घटकांचा त्या ठिकाणी शेती या व्यवसायावर परिणाम होतो. तर हे जे काही सामाजिक घटक आहे हे त्या ठिकाणी शेती व्यवसायावर परिणाम करतात. शेतकरी हे त्या ठिकाणी त्याचा दृष्टिकोन शेतीविषयक पॉझिटिव्ह नसला तरी शेती व्यवसायावर परिणाम होतो. यानंतरचे पुढचे जे घटक आहे ते म्हणजे तांत्रिक घटक हे शेती व्यवसायावर परिणाम करतात. तांत्रिक घटकामध्ये जलसिंचन, यांत्रिकीकरण, खते व कीटकनाशके यांचा आपल्याला समावेश करता येईल. तंत्रज्ञानाचे हे जे काही घटक आहे, जलसिंचन, आता जलसिंचनाच्या ज्या काही ठिबक सिंचन, तुषार सिंचन, स्प्रिंकलर हे जे काही वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत, या पद्धतीमुळे शेती उत्पादनात वाढ झालेली दिसून आलेली आहे. परंतु जे काही पारंपरिक जलसिंचनाच्या सुविधा आहे त्याचाच वापर केला जात असल्यामुळे शेतीच्या उत्पादनात घट होते, परिणामी शेती व्यवसायावर परिणाम होतो. परंतु इस्रायलसारखा जो देश आहे त्या देशाने त्या ठिकाणी सिंचनाच्या ज्या काही सुविधा वापरल्या त्यांनी जास्तीत जास्त शेती ओलिताखाली आली आणि शेती उत्पादनात वाढ झाली. तर जलसिंचन हाही घटक तांत्रिक शेती व्यवसायावर परिणाम करतो. यांत्रिकीकरण, शेतीच्या विविध कामासाठी यंत्राचा जर वापर झाला तर त्या ठिकाणी शेतीतून वेळेला त्या पिकाची कापणी करता येईल. मजुराची जी काही तुटवडा असतो त्याचाही त्यावर परिणाम होणार नाही. शेतीत यांत्रिकीकरण जास्त झालं तर त्यातून मिळणारे बेनिफिट्सही चांगले मिळतात. मग यांत्रिकीकरण झालं तर शेती व्यवसाय त्या ठिकाणी वाढला जातो किंवा त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात. यांत्रिकीकरण कमी असेल तर मग शेती व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर खते, कीटकनाशके, अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी खते, कीटकनाशके निर्माण करण्यात आली का त्यामुळे त्या ठिकाणी शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. मग त्या ठिकाणी
हे जे काही तांत्रिक घटक आहे, ह्या तांत्रिक घटकामुळे शेती व्यवसायावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक आणि तांत्रिक घटक असे 4 घटक त्या ठिकाणी शेती या व्यवसायावर किंवा कृषी या व्यवसायावर परिणाम करतात याचीच त्या ठिकाणी सखोल चर्चा केली. व्यवस्थित आहे का? धन्यवाद. हो या, काय म्हणता?